सामर्थ्य अनुभवतो किंवा परमेश्वराचं वचन ऐकतो त्यावेळेस ते परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या जीवनावरती येतं आणि जसा विश्वास आम्ही ठेवतो तो विश्वास आमच्या जीवनामध्ये बदल आणतो. म्हणून विश्वास आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे आणि आमचे शब्द ज्यावेळेस तुम्ही शब्द बोलता, ज्यावेळेस तुम्ही होकारार्थी शब्द बोलता, ते शब्द आमच्या जीवनात कार्य करतात. यावेळेस आपण वचनाकडे जाणार आहोत आणि वचन आपण काढू मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 12 ते 14 वचन आणि त्यानंतर 20 ते 24 वचन आपण पाहणार आहोत. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 12 ते 14 वचन आणि त्यानंतर 20 ते 24 वचन मी आपणासाठी वाचतो. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो त्याच्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणी यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. 20 ते 24 वचन. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे, पहा. येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तोपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. या ठिकाणी विश्वासाच्या सामर्थ्याबद्दल बोललेलं आहे. विश्वासाचं सामर्थ्य ज्यावेळेस आमच्या जीवनात कार्य करतं त्यावेळेस ते अद्भुत रीतीने कार्य करतं. म्हणून आमचे शब्द विश्वासाचे असले पाहिजे. बऱ्याचशा वेळेस आम्ही पाहतो विश्वासणाराचे शब्द कसे असतात. विश्वासणारा कसं बोलतो, काही जर समस्या आली तर विश्वासणारा कसं बोलतो, हे आमच्या जीवनात आता काही खरं नाही, मला काही वाटत नाही आमचं काम होईल, मला असं वाटतच नाही आता आम्ही आजारातून बरे हो, आम्हाला तर असं वाटतं की आता आमचं सगळं संपलं, आता आम्ही मरून जाऊ. पण विश्वासणारा जो असतो किंवा जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो त्याचे शब्द जे असतात ते सामर्थ्यशाली असतात. म्हणा, माझे शब्द सामर्थ्यशाली आहेत, माझे शब्द सामर्थ्यशाली आहेत. मोठ्याने म्हणा, माझे शब्द सामर्थ्यशाली आहेत. बऱ्याच वेळेस आपण स्वतःला ओळखलं नाही. तुम्ही ओळखलं नाही स्वतःला, तुम्ही फार महान आहात. या ठिकाणी बसलेले सर्वजण देवाची हस्तकृती आहे, देवाचं प्रतिरूप आहे. तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणा, माझ्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही स्वतःला खूप साधारण समजतो. बऱ्याच वेळेस काय होतं, आम्ही स्वतःला नाही, मला जमणार नाही, मला करता येणार नाही, मला तर वाटतच नाही मी हे शब्द बोलल्यानंतर असं घडल, ते फक्त बाळकसाहेब बोलल्यानंतरच तसं घडल, आम्ही बोलल्यानंतर घडणार नाही, असं आम्हाला बऱ्याचशा वेळेस वाटतं. तसं नाही. परमेश्वराचं वचन या ठिकाणी काय सांगतं, येशू शब्द बोलला आणि ज्यावेळेस त्याने अंजिराचं झाड बघितलं त्यावेळेस काय म्हटलेलं आहे, त्याला असं वाटलं की त्या झाडाला फळं असतील, अंजीर असतील, म्हणून तो त्या अंजिराच्या झाडाकडे गेला. आणि ज्यावेळेस तो अंजिराच्या झाडाकडे जातो त्यावेळेस त्याला त्या झाडावरती फक्त पाला आढळला, फक्त पाला आढळला. आणि तो काय म्हटला अंजिराच्या झाडाला, मला बोला, मला बोलल्याशिवाय जमत नाही, समोरच्याने रिस्पॉन्स दिला तरच मला बोलता येतं. तुम्ही मला बोलले, मी तुम्हाला बोललो तर मला उपदेश करता येतो, नाही तर फक्त शिक्षकासारखं मी बोलायचं आणि तुम्ही स्टुडंटसारखं ऐकायचं विद्यार्थी, तसं नाही. अंजिराच्या झाडावर काय आढळलं त्याला, पाला आढळला. अंजीर आढळले का, अंजीर नव्हते. मग येशू काय म्हटला त्या अंजिराच्या झाडाला, इथून पुढे तुला कधी फळ, म्हणा ना, इथून पुढे तुला फळ कधी नाही हो, असं येशू बोलला. कोण बोलला, येशू बोलला. आता तुम्ही काय म्हणताल, येशू येतो, येशू देवाचा पुत्र आहे, येशूमध्ये सामर्थ्य आहे आणि मग येशू बोलला तर होणारच, येशू बोलला तर होणारच. आम्हाला वाटतं येशू बोलला म्हणजे झालंच पाहिजे. शिष्यांनाही माहिती आहे येशू देवाचा पुत्र आहे, त्याने अनेक आजारांना बरं केलेलं आहे, त्याने शब्द बोलले, मेलेले लोक जिवंत झालेले आहेत आणि त्याने अद्भुत महान महान चमत्कार केलेले आहेत. हे सगळं शिष्यांना ठाऊक आहे. चमत्कार केलेले होते,
येशूने महान गोष्टी केलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना असं वाटलं की येशू जर बोलला तर कार्य होणारच आहे. पण फक्त येशू बोलला म्हणून कार्य झालं असं येशू म्हणत नाही. मी बोललो, मीच करू शकतो, मीच अंजिराच्या झाडाला बोलल्यानं धरत आहे. तोच विश्वास येशू तुमच्याकडे देत आहे. विश्वास माझ्यापासून मी तुमच्याकडे देत आहे. येशूने जो विश्वास शिष्यांना दिला तोच विश्वास प्रत्येक विश्वासणाऱ्याला आहे. म्हणजे जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. मग इथं काय म्हटलेलं आहे, ज्यावेळेस तो म्हणतो की तो अंजिराच्या झाडाला बोलतो, त्यावेळेस अंजिराच्या झाडाला बोलल्यानंतर कधी फळ नाही असं म्हणतो. आणि मग सकाळी त्याच वाटेने ते जाताना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. हा शब्द कोणी बोलला? येशूने बोलला. आणि येशूने बोलल्यामुळे ते झाड जे आहे ते वाळून गेलेले दिसलं. ते कोणाला दिसलं वाळून गेलेलं? शिष्यांना दिसलं. शिष्य जे त्याच्याबरोबर होते, जे दुसऱ्या दिवशी तिथं आलेले होते, त्यांना दिसलं. आणि इथं काय म्हटलेलं आहे, ते झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. कोण म्हणतो या ठिकाणी? पेत्र म्हणतो. पेत्र कोण आहे? येशूचा शिष्य आहे. आणि हा शिष्य येशूला म्हणतो, येशू बघा ना, काल तुम्ही जे शब्द बोलले, जे विश्वासाने बोलले, बघा ते झालं. तुम्ही बोलल्यानंतर अंजिराच्या झाडाला जे बोललेले आहेत ते लगेच वाळून गेलं आणि मुळापासून वाळून गेलं आहे. येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. येशू काय म्हणतो? आज मी तुम्हाला काय सांगतो? देवावर विश्वास ठेवा. आज कोण कार्य करणार आहे? तुम्ही प्रार्थना कोणाकडे करणार आहात आणि उत्तर कोण देणार आहे? येशू पण काय म्हणतो, तुम्ही कोणावर विश्वास ठेवा? देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी देवावर विश्वास ठेवतो आणि शब्द बोलतो त्यावेळेस महान कार्य होतं. म्हणून येशू म्हणतो देवावर विश्वास ठेवा. आणि पुढं तो काय म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आता इथं येशू असं म्हणतो का फक्त मी बोललो तरच घडून येईल? येशू असं बोलतो का की मी बोललो अंजिराच्या झाडाला त्यामुळे ते घडून आलं? आता डोंगरालाही मी जर उपटून समुद्रात टाकल्या जा, मी असं म्हणेल तरच होईल, तुम्ही जर म्हटले तर होणार नाही, असं म्हटलं येशू. मग येशू काय म्हणत आहे? व्हेरी गुड. जो कोणी म्हणजे इथं बसलेला कोणी असो, जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो तो फक्त येशूच नाही तर येशूच्या पाठीमागे चालणारे शिष्य आणि शिष्यानंतर जो कोणी, मग इथं बसलेला कोणीही तो त्याच्याबद्दल प्रार्थना करतो, आपल्या स्वतःबद्दल शब्द बोलतो आणि प्रभूवर विश्वास ठेवतो, तर परमेश्वराचं वचन सांगतं जो कोणी म्हणजे या ठिकाणी बसलेला प्रत्येक जण जर डोंगराला उपटून समुद्रात टाकल्या जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता त्याने जर विश्वास ठेवला तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडवून येईल. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्या शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. माझ्या समोर बसलेले साधारण लोक नाही. प्रभूने तुम्हाला फार मोठं सामर्थ्य दिलेलं आहे. फक्त शब्द बोलून तर पहा. आपण बोलतच नाही, बोलत नाही ना. देवदार बोल ना, विश्वासाने बोल. आज येशूच्या नावामध्ये माझा घरात जे घर आहे, झोपडी साधारण आहे, येशूच्या नावामध्ये या ठिकाणी मोठा बंगला मी बांधणार आहे. आपण काय म्हणतो? मी बोलणार. अरे बोला ना. इथं कोणी जरी म्हटलं, सिस्टर म्हटलं हा या ठिकाणी आम्ही ना फार मोठं चर्च बांधणार आहोत आणि 2-3 मजली चर्च राहणार आहे, त्या बोलल्या विश्वासाने. मी काय होणार? द्या 10 लाख रुपये द्या. कसं काय बोलल्या असं म्हणणार आहे का? कसं काय बोलल्या तुम्ही विश्वासाचं असं म्हणणार आहे? तुम्ही ज्यावेळेस विश्वासाने बोलता त्यावेळेस मी तुम्हाला काही मागतो का? बोलायला काही लागतं का? कोणी लगेच बोललं तर लगेच म्हणतं अरे तुम्ही फार साधारण आहात, काय तुमच्याजवळ, आपल्या बापदादाने काय कमवलं, काय होणार आहे? आपली मेंटॅलिटी म्हणजे आपलं जे माइंडसेट आहे, आपले जे विचार आहेत फार फार साधे आहेत. आपण जे आत्तापर्यंत जगत आलो आणि जे राहत आलो त्या विश्वासानुसार बोलतो. नको असं होणार नाही, काय खरं आहे, आपलं नाही त्यांचंच होणार आहे, आपण तर फारच त्रासात आज जीवन जगत आलो, आपले खायचे वांदे,
आपण कसे मोठे होणार, आपल्या जीवनात काही साक्ष येणार नाही, असं मोठं काही होऊ शकत नाही, आपल्याला सवय असते छोटं 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 बोलण्याची. पण येशू या ठिकाणी आज म्हणतो की विश्वासणाऱ्यांच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. तुम्हाला घर पाहिजे, विश्वासाने बोला. किती जणांना घर पाहिजे? चांगलं घर, मोठं. एवढे कमी लोकांना, बाकीच्यांना नाही पाहिजे, इकडच्यांना. किती जणांना बरं कार पाहिजे? कार, गाडी असावी आमच्याजवळ येशूच्या नावात. बघा, दुष्टाचा हाच प्लॅन आहे. आता याच्यातून मला कळतं की कितीतरी जण आहेत ते बंदिस्त आहेत. दुष्टाने सांगितलंय त्यांच्या मनात की तुमची काय परिस्थिती, तुम्ही कार घेऊ शकत नाही, म्हणून तुम्ही काय करता? नको बोल, इकडचे सगळे बोल, बांधलंय तुम्हाला, म्हणून तुमचे शब्द पण बांधले गेलेले आहेत, तोंड पण बांधले गेलेले आहे. इथं येशू म्हणत आहे तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. शब्द विश्वासाचे नाही आमच्या जीवनात. आज जर कोणी आजारी आलेला असेल आणि फार त्रास असेल आणि तो म्हणत असेल नाही मी शब्द बोलणार नाही, मी तसंच नाही होणार तुम्ही बरे. पण ज्या अर्थी तुम्ही इथं विश्वासाने आलेले आहात आणि विश्वासाने तुम्ही म्हणत आहात येशूच्या नावामध्ये आज मी इथून बरा होऊन चाललेलो आहे, मी तुम्हाला सांगतो तुम्ही बरे झाले, आत्ताच बरे झाले. हालेलुया. तुम्ही आत्ताच बरे झालेले आहात. का? कारण की तुम्ही शब्द बोलले ते विश्वासाचे होते. या ठिकाणी म्हटलेले विश्वासाचे शब्द, विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. विश्वासणाऱ्यासाठी गुड न्यूज आहे, चांगली बातमी आहे. विश्वास धरून जे काही तुम्ही मागता ते परमेश्वर तुमच्यासाठी करायला तयार होतो आणि अद्भुत रीतीने करतो. आज मी तुम्हाला सांगतो आजपासून तुमचं जीवन पूर्वीसारखं राहणार नाही. आजपासून तुमच्या जीवनामध्ये मोठे आशीर्वाद येणार आहे. आजपासून तुम्ही अद्भुत रीतीने परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये वाढणार आहात. आजपासून तुम्ही म्हणताल मी साधारण नाही, मी दरिद्री नाही, मी गरीब नाही, तर मी येशूमध्ये धनवान आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणा मी येशूमध्ये धनवान आहे, मी येशूमध्ये धनवान आहे. माझे गरिबीचे श्राप तुटलेले आहेत. येशूच्या नावामध्ये मी आशीर्वादित आहे, माझा परिवार आशीर्वादित आहे. हे विश्वासाचे शब्द आहे. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने शब्द काढता किंवा विश्वासाने बोलता, म्हणून म्हटलेले प्रार्थना करणारा व्यक्ती ज्या वेळेस विश्वास धरतो आणि विश्वासाने मागतो त्यावेळेस त्याला ते प्राप्त होतं. पण अविश्वास जर आला तर ते प्राप्त होत नाही. काय आला तर? अविश्वास आला तर. बरं, येशूने चमत्कार केले, येशूने केले, विश्वास ठेवता तुम्ही? बोला माझ्यासोबत. येशूने चमत्कार केले, येशूने रोग्यांना बरं केलं, आजारांना बरं केलं, मेलेल्यांना उठवलं. पण तुम्हाला माहिती आहे का येशूला पण चमत्कार करता आलेले? माहिती आहे तुम्हाला? येशूला पण चमत्कार करता आले. मग येशू देवाचा पुत्र आहे, येशूने मेलेले उठवले, येशूने अद्भुत कार्य केलं, पण येशूलाही चमत्कार करता आले नाही. का करता आले नाही बरं येशूला चमत्कार? व्हेरी गुड. लोकांच्या, आता इथं तुम्ही बसलेले आहात, चांगलं माझं वचन ऐकतात, पण इथून जात असताना ज्यावेळेस तुम्ही जाताल प्रार्थना होत असताना आणि परत जसे आले तसेच जर गेले तर मी सांगतो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं, नाही मिळालं. का? कारण की तुम्ही अविश्वास बाळगला, तुम्ही विश्वास ठेवलाच नाही. येशूने महान चमत्कार केले, पण त्याच्या गावामध्ये ज्यावेळेस तो नासरेत गावामध्ये गेला त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्यालाही पुष्कळ चमत्कार करता आले नाही. आणि कशामुळं? त्या लोकांच्या अविश्वासामुळे. मार्क सुवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 5 आणि 6 वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्या गावातल्या लोकांच्या अविश्वासामुळे येशूला पुष्कळ चिन्ह आणि चमत्कार करता आले नाही. म्हणजे विचार करा, ज्यावेळेस अविश्वास येतो, ज्यावेळेस शंका येते त्यावेळेस चमत्कार रोखते. विश्वास, अविश्वास आणि शंका काय करते? चमत्कार रोखते. आज तुमच्या जीवनात येशूच्या नावात फार मोठा चमत्कार होणार आहे. हालेलुया. किती जण विश्वास करतात? इकडचे तरी कमीच नाही. आज विश्वास करतात, ज्यांनी खरंच विश्वासाने हात उचललेले आहेत. तुम्ही साक्ष द्यानंतर पाळक साहेबाकडे आजचा दिवस तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे, एक बदल आणणारा ठरणार.
अद्भुत बदल, असा बदल की जो तुम्ही आजपर्यंत बघितला नाही, आजपर्यंत तुम्ही अशी साक्ष ऐकली नाही, अशी साक्ष येशू तुमच्या जीवनामध्ये करायला जात आहे. अद्भुत अद्भुत. तुम्ही स्वतः साक्ष देताल की आज परमेश्वराने माझ्या जीवनात फार मोठं कार्य केलं. येशूला अविश्वासामुळे कार्य करता आलं नाही. म्हणजे येशू ज्याने अद्भुत चमत्कार केले, येशू जो देवाचा पुत्र होता, या पृथ्वीवरती आल्यानंतर ज्याने पुष्कळ चिन्ह आणि चमत्कार केले, त्या येशूला देखील अविश्वासामुळे चिन्ह आणि चमत्कार करता आले नाही. मग आज जर तुम्ही इथे आलेले आहात आणि आलेले असताना परमेश्वराचं वचन ऐकत आहात, पण अंतःकरणामध्ये तुमचा अविश्वास आहे आणि तुमचे शब्द पॉझिटिव्ह नाही, होकारार्थी नाही, तर मी सांगतो तुमच्या जीवनामध्ये जो चमत्कार तुम्ही अपेक्षित करता तो चमत्कार तुमच्या जीवनात होणार नाही. पण आज जर तुम्ही पूर्ण मनाने बसलेले आहात आणि पूर्ण अंतःकरणाने जे जे शब्द तुमच्याकडे येत आहे ते रिसीव्ह करत आहात आणि अंतःकरणामध्ये म्हणत आहात हालेलुया आमेन, येशूच्या नावामध्ये माझ्या जीवनातला चमत्कार मी स्वीकारत आहे, तर आज तुम्ही इथून रिक्त जाणार नाही, चमत्कार घेऊन जाणार. म्हणून इथे म्हटलेलं आहे की जसा विश्वास तुम्ही धरता त्या शब्दाप्रमाणे घडून येईल, पण अविश्वासामुळे घडलं नाही. तुम्ही पुष्कळशा वेळेस वचन ऐकलं असेल याईरच्या कन्येबद्दल, पुष्कळशा वेळेस तुम्ही वचन ऐकलं असेल त्या रक्तस्रावी स्त्रीबद्दल, आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला वाटतं की येशू ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विश्वासाने ते शब्द बोलतो, पण विश्वासाने ग्रहण करणारे देखील ते आहेत. जर याईरच्या कन्येचं बद्दल आम्ही बघितलं, मार्क वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 21 पासून पुढे वचन तुम्ही पुष्कळ वेळेस ऐकलेलं असेल, पण मी पुन्हा एक वेळेस तुम्हाला या वचनाकडे घेऊन जातो. मार्क वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 21च्या पुढे. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय होता आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली, माझी एक लहान मुलगी मराव्यास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरे होईल. तिचे शब्द कसे होते? विश्वासाचे होते. तिचे शब्द कसे होते? पॉझिटिव्ह, म्हणजे होकारार्थी. असे शब्द नव्हते इतकी गर्दी आहे, या गर्दीमध्ये मी जाते पण येशूला स्पर्श केल्यानंतर जर मी बरी झाली नाही तर. काही जण येतात ना प्रार्थनेला, हां मी येतो, तुम्ही म्हणता म्हणून मी प्रार्थनेला येतो, हां तुम्ही बोलता, शेजारी म्हणतात म्हणून मी तुमच्याबरोबर चर्चला येतो, पण मग चमत्कार होईल का? माझी समस्या सुटेल का? मला बरं लागेल का? असं होईल का? असं होऊ शकतं का? असं म्हणत येताना तुम्ही रस्त्याने वाटत नाही बाबा, झालं तर झालं, तर नाही झालं. देवा करायचं तर कर, नाही तर नको करू, मी जसा आहे तसा बरा आहे. काही काही जण म्हणतात मी जसा आहे तसा बरा आहे. आपल्या बापदादाने काय केलं नाही, काय करायचं. पण ज्या अर्थी तुम्ही येशूकडे आलेले आहात, तुम्ही जसा आहे तसा बरा नाही, तुम्ही प्रगतीसाठी आहात, एक उंच वरती जाण्यासाठी आहे. तुम्ही शेपूट नाही तर तुम्ही मस्तक आहात. हालेलुया, हालेलुया. साधारण शब्द समजू नका. आज जे मी बोलत आहे तुम्हाला असं वाटतं काय बोलत आहे, पण हे साधारण शब्द नाही, हे शब्द तुमच्यासाठी भविष्यवाणीचे शब्द आहे. जी आज तुमची परिस्थिती आहे ती परिस्थिती येशूच्या नावामध्ये बदलत आहे. रिसीव्ह करा, स्वीकारा. आतमध्ये शब्द बोला, आतमध्ये म्हणा, अंतःकरणामध्ये येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. येणारं प्रत्येक वचन, येणारा प्रत्येक शब्द मी स्वीकारत आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वीकारताल त्यावेळेस अद्भुत कार्याची सुरुवात होईल. म्हणून आम्ही विश्वासाने ते शब्द स्वीकारले पाहिजे. ती मनात म्हणत होती, तिनं नकारार्थी विश्वास बोलला नाही की मी इतकी दुःखित आहे, मी इतकी पीडित आहे, 12 वर्षापासून मला त्रास आहे, मी त्या डॉक्टरकडे गेले, ह्या डॉक्टरकडे गेले, ह्या डॉक्टरकडे गेले, मला काहीच फरक पडला नाही, आणि आता येशू येत आहे, तिकडं गेले तर मला काय होणार आहे. तुम्ही काही जण असं इथे असताल, ह्या पास्टरकडून प्रार्थना करून घे, त्या पास्टरकडून प्रार्थना करून घे, तिकडं जा, इकडं जा, आणि तुम्ही म्हणताल मला काहीच फरक पडला नाही, आता इथं पडतो की नाही मला माहिती नाही. हा तुमचा अविश्वास आहे.
तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये पूर्ण विश्वास पाहिजे की ज्या अर्थी मी माझ्या जिवंत देवाला प्रार्थना करत आहे त्या अर्थी माझा परमेश्वर माझ्या जीवनात कार्य करणार आहे. आणि त्या विश्वासाने ज्यावेळेस तुम्ही येता आणि परमेश्वराच्या जवळ येऊन विश्वासाचे शब्द बोलता त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की तुमच्या शब्दाप्रमाणे घडवून येईल आणि परमेश्वर अद्भुत रीतीने तुमची भेट घेईल. तिनं मनात बोलत होती, ती असं मोठ्याने पण बोलली नाही, मनात बोलत होती. आणि मनात बोलत असताना ज्यावेळेस ती तिथं आली आणि आल्यानंतर ज्यावेळेस तिनं विश्वासाने येशूला स्पर्श केला, येशूतून ते सामर्थ्य वाहिलं. आणि असं म्हटलेलं आहे येशू देखील ज्यावेळेस बोलतो तिच्याबरोबर त्यावेळेस बोलत असताना येशू काय म्हणतो तिला, माझ्या सामर्थ्याने मी तुला बरं केलं, असं म्हणतो का? मी फार सामर्थ्यशाली आहे आणि आता माझ्या सामर्थ्याने मी तुला बरं केलेलं आहे, असं म्हणतो का? माणसात सामर्थ्य आहे का? माझ्यात सामर्थ्य आहे का? सामर्थ्य कोणात आहे? देवात. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. ज्यावेळेस सेवक प्रार्थना करतो त्यावेळेस मी जरी शरीरामध्ये प्रार्थना करतो पण माझ्यावरती जो अभिषेक असतो पवित्र आत्मा असतो तो पवित्र आत्मा माझ्या शरीरातून कार्य करतो आणि तो स्पर्श करतो आणि तो बरं करतो. मग बरं कोणी केलं? मी केलं की देवाने केलं? मग आपण काय म्हणतो? हां, त्या पास्टर बिस्टर अभिषेक प्रत्येकावरती तो अभिषेक वेगवेगळा आहे. प्रत्येक सेवकावर अभिषेक नाही तर काम. काय म्हणतो तिथं? मी बरं केलं काय म्हणतोय? विश्वासाने त्या रक्तस्रावी स्त्रीच्या ती विश्वासाने बोलली. मग आज इथं बसलेले तुम्ही विश्वासाने बोलणार आहात का? बोलणार आहात? तुमची समस्या सुटली का? तुमची समस्या सुटली का? तुमची ऐकली? आनंदाने इथून हसत हसत बाहेर पडणार आहात कारण की येशूने तुमची प्रार्थना ऐकली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विश्वासाने बोला. असं बोल नका हां येस हो ऐकले, काय माहिती ऐकली की नाही आतमध्ये मनात चालू असं आम्हाला तर वाटा ना अजून काय आम्हाला सामर्थ्य जाणवा ना. सामर्थ्य हे परमेश्वराचं आहे आणि ज्यावेळेस आम्ही विश्वासाचे शब्द बोलतो त्यावेळेस विश्वास आमच्या जीवनात कार्य करतो. म्हणून ज्यावेळेस त्या स्त्रीने स्पर्श केला त्यावेळेस तिच्या बोलण्यामध्ये आणि तिच्या कृतीमध्ये विश्वास होता. इवन येशू देखील म्हणतो की मी तुला बरं केलं असं नाही बरं का, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. येशू नाही म्हणत, येशू नाही म्हणत माझ्यातून सामर्थ्य निघलं म्हणून तू बरी झाली आता तू घरी जा असं म्हणत नाही. तो म्हणतो की मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. आज जो विश्वास ठेवून तुम्ही आलेले आहात ना येशूच्या नावामध्ये त्या विश्वासाने गेले अद्भुत कार्य तुम्ही पाहणार. सिस्टर तुमच्या जीवनामध्ये फार मोठं काम होणार आहे. तुम्हीच ग्रीन घेतलेलं ज्या विश्वासाने तुम्ही आलेले आहात ना परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे. इथून अश्रुपूर्ण नेत्राने आल्या तुम्ही इथून आनंदाने जाणार आहात. परमेश्वराचं सामर्थ्य ते आहे. म्हणून आम्ही जो आहोत मनुष्य आहोत आणि आमचा विश्वास देवाला पाहिजे आणि तो विश्वास जो आहे तो बोलला पाहिजे. काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? हां सगळ्यांनी बोला. बोललं. आता समजा माझा मुलगा आहे इथं बसलेला आहे, त्याला सायकल घ्यायची आहे, त्याला सायकल घ्यायची आहे. तो येतो आणि माझ्याजवळ येऊन मनातल्या मनात पप्पा मला सायकल, मनातल्या मनात बोलतो. हां येतो उभा राहतो आणि मला सायकल घ्यायची पप्पा असं मनात बोलतो. मी त्याला देईल का घेऊन? बोला ना माझ्याबरोबर. बरं जाऊ द्या तुमचा मुलगा, माझा जाऊ द्या. तुम्हाला आपल्या स्वतःच्या मुलाचं चाललंय सांगणं. तुमचा मुलगा येतो आणि मनातल्या मनात म्हणतो, मनातल्या मनात मला सायकल घेऊन द्या. रोज येतो रोज तुमच्याजवळ उभं राहतो. तुम्हाला कळेल का? कधी कळेल ते? बोलल्यावर. आम्ही विश्वासणारे बोलतच नाही, आम्ही बोलतच नाही म्हणून आमच्या शब्दाप्रमाणे घडतच नाही. आम्ही काय करतो? देवाला बोलतच नाही. शब्दाप्रमाणे घडून येईल म्हटलेलं आहे. ती शब्द बोलली, तिने त्या ठिकाणी विश्वास दर्शवला, कृती केली. आम्ही कृती करत नाही, दर्शवत नाही आणि बोलत नाही.
आतल्या आतच देवाला समजायला पाहिजे. पण शब्दाप्रमाणे घडून येईल म्हटलं आहे म्हणजे ज्यावेळेस आम्ही विश्वास बोलतो आणि म्हणतो की येशूच्या नावामध्ये माझ्या जीवनात कार्य झालेलं आहे, येशूच्या नावामध्ये माझी समस्या सुटलेली आहे, येशूच्या नावामध्ये आजार माझा जीवनात जो होता तो पूर्ण बरा झालेला आहे, मी तुम्हाला सांगतो येशूच्या नावामध्ये त्या क्षणाला तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. त्या क्षणाला कार्य का? कारण की तुम्ही विश्वास बोलत आहात, विश्वास बोलत आहात. तुमचा चमत्कार जो आहे, मी तुम्हाला सांगतो तुमचा चमत्कार तुमच्या शब्दामध्ये आहे. म्हणा माझा चमत्कार माझ्या शब्दामध्ये आहे. आणि आज तो चमत्कार मी इथून घेऊन जाणार आहे. तुमचा चमत्कार कुठे आहे? तुमच्या शब्दात आहे, माझ्या शब्दामध्ये आहे. देवाने सर्व काही निर्माण केलं. कसं निर्माण केलं? देव बोलला असं म्हटलेलं आहे ना, उत्पत्तीमध्ये देव बोलला असे शब्द आलेले, म्हणजे शब्दाने सगळं निर्माण केलं. म्हणजे शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. इथं पण परमेश्वराचं वचन ते सांगतं की ज्यावेळेस तुम्ही शब्द बोलता, शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. मग शब्द ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस त्या शब्दाद्वारे कार्य होतं. आणि विश्वासणारा जो असतो त्याने विश्वासाचे शब्द बोललेच पाहिजे. विश्वासणाऱ्याने, विश्वासणारा व्यक्तीने विश्वासाचे शब्द बोललेच पाहिजे. विश्वासणारा तसं बोलत नाही. आता तुम्ही बरेचसे जण पुष्कळ दिवसापासून येत असाल, पण त्या ठिकाणी शब्द जे आहेत ते शब्द कदाचित तुमचे तसे नसतील. काही जण म्हणत असतील पुष्कळ दिवसापासून मी माझ्या जीवनात चमत्काराची वाट पाहत आहे, पण जो चमत्कार मी अपेक्षित करत आहे तो होतच नाही. पण मी तुम्हाला सांगतो तो का होत नाही? कारण की तुम्ही विश्वासाचे शब्द बोललेच नाही, तुमचे शब्द देवापर्यंत गेलेच नाही, आणि ते देखील विश्वासाचे. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे? तुमच्या शब्दात चमत्कार आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस बोलत असताना जरी सिच्युएशन किंवा परिस्थिती आम्हाला विपरीत दिसते, निगेटिव्ह दिसते, म्हणजे नकारार्थी दिसते, तरी त्या परिस्थितीला पॉझिटिव्ह बोलता आलं पाहिजे. तरी त्या परिस्थितीला होकारार्थी बोलता आलं पाहिजे. जसं तुमच्या जीवनात फार समस्या आहेत आणि त्या समस्येमध्ये तुम्हाला हे बोलता आलं पाहिजे, ही समस्या माझ्या जीवनात कायमस्वरूपी नाही, येशूच्या नावात मी आशीर्वादित आहे. तुमच्या जीवनात फार फायनान्शियल प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही म्हणता मी पैशाला फार तरसत आहे, पैसाच नाही, असं बोलता आलं पाहिजे, येशूच्या नावामध्ये माझ्याजवळ खूप पुष्कळ पैसे आहेत, मी आशीर्वादित व्यक्ती आहे. आम्ही तसं बोलतच नाही. म्हणून इथं शब्दाप्रमाणे म्हटलेलं आहे. म्हणून तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे किंवा चमत्कार तुमच्या शब्दामध्ये आहे. मार्कुस वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 15 ते 20 वचन वाचा कोणीतरी. मार्कुस वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 15 ते 20 वचन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला स्वार्थ्याची घोषणा करा. पुढं जो विश्वास धरतो बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरील धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्ह असतील. ते माझ्या नावाने भूते काढतील. नवनव्या भाषा बोलतील. सर्प उचलतील. व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. कोणाबरोबर हे चिन्ह असत जातील? कोणाबरोबर हे चिन्ह असत जातील? तुम्ही कोण आहात? मग आज तुम्ही जे बोलणार तुमच्याबरोबर चिन्ह चमत्कार आहे की नाही? आज चमत्कार होणार की नाही? आज जी प्रार्थना तुम्ही घेऊन आलेली आहे तिचं उत्तर भेटणार की नाही? आता उत्तर भेटलं की नाही? येशूच्या नावात माझं उत्तर मला भेटलेलं आहे. का? कारण की वचन सांगतं विश्वासणाऱ्याबरोबर चिन्ह असत जाते. विश्वासणारा जो प्रभूवरती विश्वास ठेवतो, येशूवरती विश्वास ठेवतो, त्या प्रत्येकासाठी वचन आहे. आणि जो प्रत्येकजण येशूवरती विश्वास ठेवतो त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता त्यावेळेस तो विश्वास तुम्ही बोलला पाहिजे, तो विश्वास तुम्ही कबूल केला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही तो विश्वास बोलता आणि कबूल करता त्यावेळेस ते कार्य व्हायला सुरुवात होतं. अब्राहमाने काय केलं माहिती आहे तुम्हाला? अब्राहमाने त्याच्या बापाचं घर सोडलं. आणि घर सोडलं ते का सोडलं? त्याने परमेश्वराची वाणी ऐकली. उत्पत्तीचं पुस्तकाचा 12वा अध्याय आणि 1 ते 3 वचनापर्यंत म्हटलेलं आहे. ज्यावेळेस त्याने वाणी ऐकली त्यावेळेस ती वाणी ऐकून जो देश देवाने दाखवला त्या देशामध्ये तो गेला. त्यावेळेस त्याच्याजवळ काही विशेष नव्हतं, पण परमेश्वराचं अभिवचन त्याच्याजवळ होतं.
आणि परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास त्याचा होता. आज कदाचित इथं बसलेले काही जण म्हणतील माझ्याजवळ काहीच नाही, माझं काहीच नाही, मी साधारण व्यक्ती आहे, आमचं घर साधारण आहे, माझ्या जीवनात काही चांगलं असं नाही, मी कंगाल आहे आणि मला काही सुचतच नाही, मला वाटत नाही की माझी परिस्थिती बदलल, मला वाटत नाही आजारातून माझी मुक्ती होईल, मला वाटत नाही माझं घर चांगलं होईल, मी समृद्ध होईल, असं मला वाटत नाही. असं काही जण इथं आलेले असतील आणि बसले असतील तर आज मी तुम्हाला सांगतो, अब्राम विश्वासाने बोलला आणि विश्वासाने अब्राम आशीर्वादित झाला. हालेलुया. अब्रामाच्या जीवनात आशीर्वाद कसे आले? तो विश्वासाने बोलला. शब्द पवित्र शास्त्र सांगतं की अब्रामाने विश्वास ठेवला, त्याला अभिवचन दिलं होतं की तुझी संतती मी आकाशातील ताऱ्याप्रमाणे करेल, पण 100 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. त्यावेळेस त्याचा विश्वास आपण असतो तर कसं झाला असता आमचा विश्वास? 100 वर्ष. इथं आम्हाला 2 दिवस लगेच उत्तर पाहिजे, जर मिळालं नाही तर आम्ही म्हणतो येशू बिशू काय नाही, प्रार्थना बिर्थना काय करायची नाही म्हणतो ना आपण. किती दिवसात? 2 दिवस तापणे उतरला तर आपण काय म्हणतो? आता काय खरं, आता मी मरतो, आता सगळं संपलं. पण अब्राम तसा म्हटला नाही. अब्रामाचे शब्द विश्वासाचे होते. 100 वर्ष त्याने वाट बघितली आणि परमेश्वराने त्याला पुत्र देऊन आशीर्वादित केलं. मला तर या ठिकाणी हे वाटतं की त्याचा विश्वास फार स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे आणि त्याला माहिती आहे ज्या देवाने मला अभिवचन दिलं तो देव माझं अभिवचन निश्चित पूर्ण करणार आहे. आज जर तुम्ही इथे आहात आणि परमेश्वराचं वचन ऐकत आहात तर परमेश्वराचं अभिवचन तुमच्यासाठी जे आहे तो निश्चित ते पूर्ण करणार आहे. पण आम्हाला ती घोषणा करायची आहे, आम्हाला ते शब्द बोलायचे आहे आणि ज्यावेळेस ते विश्वासाचे शब्द आम्ही बोलणार आहोत, येशूच्या नावामध्ये महान कार्य होणार आहे. हालेलुया. किती जण इथं गरीब आहेत? एकदम गरीब. इतके जण गरीब आहे. आज जेवढे पण गरीब आहेत त्यांनी म्हणा येशूच्या नावामध्ये हात वरती करा. आज पुष्कळ गरीब जण दिसले, म्हणा सगळेजण माझ्या पाठीमागे म्हणा, येशूच्या नावामध्ये आज मी माझ्या जीवनामध्ये गरिबीचे श्राप तोडत आहे आणि मी आजपासून कबूल करतो, अब्रामाप्रमाणे मी समृद्ध आहे, मी आशीर्वादित आहे. हालेलुया. आशीर्वादित आहे. आता आजपासून म्हणायचं